येताना दिसेल. सन्माननीय सुरेशदादा दलवी साहेबांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. भरपूर सारी पारितोषिक दरम्यान लावली जातील कारण अर्थातच होम टीम खेळती या. नक्कीच मी म्हणेन भरपूर सारे उन्हाळे पावसाळे या मैदानामध्ये या खेळाडूंनी बघितलेत. बट कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून खेळ होईल की टीम खेळले या मॅच मध्ये आपला खेळाचा दर्जा भरपूर चांगला दाखवून ही मॅच जिंकेल. अपेक्षा करूया भरपूर चांगली मॅच दरम्यान दोन्ही टीम्स मध्ये इथं पाहायला मिळेल. सो विश यू बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो यू अ गुड गेम. इथं दमान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. या बॅट्समन नक्कीच आपल्याला येताना दिसतात. टीम केले टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करताना दिसते. पॉवर प्लेचा दरम्यान पहिले षटक असेल. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला एक लॉंग ऑफ त्यानंतर एक काऊ कॉर्नरला फिल्डर मिड ऑन तुम्हाला 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर मिड विकेट त्यानंतर स्क्वेअर लेगला देखील फिल्डर, एक फाईन लेग, एक थर्ड मान, एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. मॅच सुरू होती आणि दरम्यान पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दरम्यान इथं गोलंदाजाला संदीप. 4 ओव्हरची मॅच आहे. फर्स्ट मॅच आपण बघितली. भरपूर चांगला क्रिकेट दरम्यान त्या मॅच मध्ये आपल्याला टीम जॉन मानो वडवलीचा पाहायला मिळाला. ती मॅच त्यांनी भरपूर मोठ्या अंतरने जिंकली. सर्वप्रथम बॅटिंग चांगली गेली. त्यानंतर जेव्हा गोलंदाजीसाठी आले तेव्हा देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. बघा गौरव गोंदली यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सिक्सर हॅट्रिक साठी 500 रुपये असतील आणि महेश दलवी यांच्यासाठी देखील विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपये असतील. सन्माननीय योगेश दलवी यांच्या माध्यमातून असतील. त्यानंतर गौरव महेश अमर नक्कीच यांच्यासाठी शुभम मोहिर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. पहिल्या बॉल दरम्यान डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. अपील देखील बघा केली जाते बट विकेट किपरने ना इथनं संधी सोडली आहे. आणि जर अमोल दलवी यांनी सलगचे 2 षटकार मारले तर गुरुनाथजी भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा भरपूर सारी पारितोषिक आहेत बट त्याप्रमाणे खेळ केला जाईल का. अर्थातच होम टीम खेळतीये. पुढचा बॉल इथनं देखील स्टेप आउट मारायचं होतं पण ते इथनं लॉंग ऑफ रिजनला प्रोटेक्शन आहे. फील्ड सेटअप ज्या प्रकारे ना त्या प्रकारे इथनं दरम्यान गोलंदाजी देखील केली जाते. पहिला बॉल जर आपण बघितला डॉट बॉल त्यानंतर दरम्यान इथनं ही सिंगल येताना दिसते. बॅट्समन सलामीला अमोल दलवी आणि त्याच्या समेत कल्पेश बॅटिंग करण्यासाठी आला. सलामी वीरांकडवर मी तर म्हणे भरपूर काही डिपेंड असेल. एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा नक्कीच जिथं लागली असेल की इथनं नक्कीच अमोल दलवी बद्दल सांगायचं असेल तर भरपूर अनुभव भरपूर उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी नक्कीच क्रिकेटच्या मैदानावरती काढलेत. बट कशा प्रकारे त्याच्या माध्यमातून देखील या मॅचमध्ये केला जाईल. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. पाटण बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल असेल. गोलंदाजीचं आपण कौतुक करू कारण प्रत्येकी बॉलवरती ना तुम्हाला लाईन चेंज होताना दिसते आणि मी नेहमी सांगतो की चांगल्या गोलंदाजीची निशाणी हीच आहे. तुम्हाला प्रत्येक बॉल वरती ना इथनं विचार करण्यास भाग पाडेल. आणि या 3 बॉलच्या खेळामध्ये ना कुठे मी म्हणेन संदीपने ना कौतुकास पात्र गोलंदाजी केली. पुढचा बॉल इथनं हाफ प्रकारे ऑन साइडला गॅप भरपूर मोठी. स्ट्रोक देखील भरपूर चांगला आला. धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक दमदार स्ट्रोक येतो बॅट्समन कल्पेशच्या बॅटमन या इनिंगचा हा पहिला चौकार. थँक्यू सो मच. आमचे अंपायर्स सर विनोद नाईक, सर विक्रम नाईक भरपूर चांगली अंपायरिंग यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. इथनं देखील मोठा शॉट कॅच स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकफुटला जाऊन इथनं बॉल चालला डीप पॉइंट रिजन मध्ये यावेळी. स्ट्रोक चांगला आणि आणखीन एक देखना स्ट्रोक येतो बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधनं. हा सलगचा दुसरा चौकार. आणि ज्या प्रकारे ना सुरुवात इथनं केली आहे ना कल्पेशने विचार करण्यास भाग पडले. विकेटची गरज आहे. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी इथनं देखील शफल होल ऑन साइडला 4 हॅट्रिक कंप्लीट. 1 मोर बॉल यावेळेस जाईल. क्षेत्र आहे दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन वर. रिझल्ट सेम आहे. आणखीन एक चौकार.
थँक्यू थँक्यू. भरपूर चांगली बॅटिंग होती. लास्टचे 3 बॉल बघितलेले 3 चौकार दरम्यान इथनं आले आणि काय मी तर म्हणेन पहिल्या 3 बॉलवरती 1 रन, त्यानंतर शेवटचे 3 बॉल 3 चौकार आणि हे चित्र दरम्यान असतं. तर बघा क्रिकेटमध्ये ना इथनं कुठे ना कुठे मी म्हणेन सातत्याने ॲज अ बॉलर बघा पहिले 3 बॉल किती चांगले टाकले होते. कौतुक देखील भरपूर सारे गोलंदाज केलं, पण त्यानंतर शेवटचे 3 बॉल ना कल्पेशच्या नावावरती राहिले. त्यांनी देखील इथनं मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय की हम भी किसी से कम नाही. आम्ही देखील इथनं ही स्पर्धा ना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलं. कारण प्रत्येकी टीम नाही ज्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहे ना तिचा फक्त एकच ड्रीम आहे, एकच गोल आहे की आम्हाला या स्पर्धेच्या मानाच्या करंडकावर नाव करायचं, आम्हाला इथनं या स्पर्धेच्या चॅम्पियनशिपसाठी मेहनत करायची आहे. नक्कीच विद्यमान सरपंच केले अर्थातच उमेशजी मेंगल साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय अनेशजी मेंगल साहेब अर्थातच विद्यमान सरपंच आहेत किल्लीचे, त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोशन. रोशनचा पहिला बॉल भरपूर चांगला स्ट्रोक. अमोल दलवी क्लास दाखवतात. फिल्डर आता चेस सर करतील. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सर सुरू आहे, बट बॉल जिंकेल फिल्डर करतील. आणखीन एक देखना स्ट्रोक चौकार. काय बॅटिंग चालली आहे. लास्ट हायस्ट डिझर. थँक्यू डिझर. आमच्या जानू काकांना विनंती असेल की नक्कीच आपला पडदा दुरुस्त करून घ्यायचा. भरपूर चांगला स्ट्रोक आला. अमोल दलवी साठी देखील प्राइज ते देखील आम्ही अनाऊन्स करू. पण इथनं काय स्ट्रोक आला, जो अनुभव आहे ना तो अनुभव इथनं बोलतोय. पुढचा बॉल इथनं देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका उडवला. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर उपस्थित. ही किती मोठी मिस्टेक आहे. कॅच ड्रॉप केली आहे ती पण अमोल दलवीची कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा देखील या बॉलवरती कंप्लीट केल्यात. बघा समीकरण असं होतं की जर कॅच पकडली असती तर 2 रन वाचले असते, कदाचित न्यू बॅट्समन देखील खेळपट्टीवर राहिले असते आणि अमोल दलवीची महत्वाची विकेट देखील तुम्हाला मिळाली असती. बट कुठे ना कुठे ही कॅच सोडली ना ही किती माग ठरेल. कारण एक चांगला बॅट्समन आहे त्या अनुषंगाने विचार केला. 2 धावा धावफलकावरती धावफलक देखील तब्बल जाऊन पोहोचला 19. इथनं देखील फटका खेळायचा होता, बट सातत्याने बघा प्रत्येकी बॉलवरती आणि इथनं यस एज लागली आहे, कॅच ड्रॉप झाली. बट त्यानंतर गोलंदाज आपण अनिक रोशनचं कौतुक करू. कमबॅक खेळा. इथनं काढली विकेट. लागतो हा पहिला झटका टीम अमर स्पोर्ट कासने बी ला. थँक्यू. विकेट गेली अमोल दलवी यांची आणि कुठे ना कुठे प्रश्न हा देखील होता की नशीब देखील किती वेळ साथ देणार. कॅच ड्रॉप झाली पण त्यानंतर इथे एज लागली आणि विकेट गेली आहे. आणि नक्कीच जर आपण बघितलं या स्पर्धेसाठी सामनावीरसाठी जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली अर्थातच ओबीसी सेल शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय प्रदीप हलगे साहेब भरपूर साऱ्या व्यक्तींनी नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी आपलं तन मन धन अर्पण केलं, महत्वाचा सहयोग दिला. त्या सर्वांची देखील आपण चर्चा करू. बट सध्याच्याकडे जर बघितलं रोशन आणि कॅप्टनने देखील नक्की टॉसबॉक्स मध्ये उल्लेख केला होता की आमचा युवा गोलंदाज रोशन नक्कीच एक महत्वाचा खेळाडू आमच्या टीमसाठी आहे आणि त्या प्रकारे ना अमोल दलवीची विकेट काढली आहे. पुढचा बॉल इथनं बागफुटला जाऊन खेळायचं होतं. बॅटची एज लागली आहे. पॉईंट रिजनमध्ये फिल्डर आहेत, कोणती मिस्टेक करत नाहीये, फक्त एक सिंगल दरम्यान या बॉलवरती येईल आणि इथनं आता जिम्मेदारी ना कल्पेशवरती वाढली आहे. तर बघा अमोल दलवी आता इथनं बॉल दिले. कल्पेश इथनं मी म्हणेन एक वेल सेट बॅट्समन खेळपट्टीवर आहे, स्वतः अनुषंगाने ना इथनं कल्पेशला जिम्मेदारी घेऊन खेळ करावा लागेल. धावफलक जर आपण बघितल्या सिंगल रनच्या मदतीने तर तब्बल जाऊन पोहोचला 20. कल्पेशसाठी हा बॉल लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये लॉंग ऑन रिजनला फिल्डर आहेत
आणि इथनं बघा फिल्डिंग चांगली झाली आहे. एक क्षणाला असं वाटलं की फिल्डरला बीट करून जाईल, बट शेवटच्या मोमेंटला जर आपण बघितलं तर फिल्डिंग चांगली होताना आपल्याला दरम्यान दिसली. भरपूर सारे प्रेक्षक दरम्यान इथनं उपस्थित आहेत, कारण अर्थातच होम टीम खेळती आहे आणि होम टीमला सपोर्ट करण्यासाठी जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत असेल. धाव फलक तब्बल आता 22 वरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथनं दरम्यान प्रगतीपथावर. पुढचा बॉल इथं देखील भरपूर चांगला स्ट्रोक. कल्पेश इथनं थांबत नाहीये. आणखीन एक तुम्हाला स्क्वेअर कटचा फटका इथं येताना दिसतोय. पॉइंट रिजन मध्ये फिल्डर उपस्थित होतं, पण त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल. आणखीन एक दमदार चौकार, 4 धावा. लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. तब्बल जर आपण विचार केला तर कल्पेश ना आतापर्यंत जर आपण बघितलं तर वैयक्तिक खेळता तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आल्या आणि 18 धाव्यांवर इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतो. एकटा खेळाडू इथनं टीम कासनेला ना सध्याच्या घडीला एका चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चालला. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बघा मी म्हणेन तुम्हाला ना इथनं ना मी म्हणेन स्कोर कार्डवर ना तुम्हाला जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. विकेटचा विचार करायला नाही पाहिजे, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही जितक्या जास्ती रन बनवाल ना तितकं चांगले आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही भरपूर दाना 4 ओव्हरमध्ये 60 ते 70 धावा देखील चेज होताना बघितल्यात. सो त्या अनुषंगाने कोणताही टोटल सेफ नाहीये. धावफलक 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि रन्स आहेत 26 आणि विकेट गेली 1. क्रमांक 3 वर गौरव आला साथ देण्यासाठी कल्पेशची. बट इथनं तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी निलेश. 2 ओव्हरमध्ये 26 गेल्यात. अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पण मी टीम खेळण्यासाठी एकच गोष्ट सांगेन की अजून देखील 12 बॉल आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये देखील कमबॅक होऊ शकतो. बघा सांगितलं असं आता परिस्थिती कशी असो त्या परिस्थितीमध्ये ना तुमचा माइंडसेट तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह असेल ना तर तुम्ही परफॉर्म करू शकता. निलेश तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल निलेशचा. इथनं स्वीपचा फटका ऑन साईडला. फिल्डर डीप मध्ये आहेत. फक्त इथनं सिंगलच येताना दिसेल. कारण आपण सांगतो ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. कारण आज बघा तुम्ही जर तुमचा वेळ चांगली चालली आहे तर त्याची जिम्मेदारी देखील तुमचीच आहे. आज जर तुमची वेळ खराब आहे तर त्याच्या मागे देखील हात तुमचाच आहे. प्रत्येक गोष्ट नाही तुमच्यापासूनच सुरुवात होते. तिला चांगलं घडवणं किंवा तिला वाईट घडवणं ते तुमच्या हातामध्येच असतं. त्याच प्रकारे मी टीम केल्यासाठी म्हणेन इथं परिस्थिती थोडीशी कठीण आहे, पण अजून इथं देखील कमबॅक होऊ शकतो. एखादी विकेट कल्पेशची विकेट या मोमेंटला काढली ना तर इथं देखील कमबॅक होऊ शकतो. इथं कल्पेशसाठी हा बॉल हुकचा चांगला स्ट्रोक आला. गॅप भरपूर मोठी आहे. आणखीन एक इथं कल्पेश थांबायचं नाव घेत नाहीये. कल्पेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गुंजतं. आणखीन एक चांगला स्ट्रोक, चौकार. या आडिवली वाल्या राहुल भाईचा नाद नाही छकडे वाल्याचा. भरपूर चांगला स्ट्रोक. प्रेशर मध्ये टीम केले. विकेटची गरज आहे. विकेट काढावी लागेल. पुढचा बॉल कल्पेशसाठी. बॉल अपील केली जाते आणि आमच्या दोन्ही अंपायर्स इथनं एकदम शांत म्हणजे नॉट आउटचा इशारा डेफिनेटली आला. कारण जर विचार केला तर फुल्लर लेन डिलिव्हरी होती आणि कल्पेश एक्शनला विचार करत असेल की स्लॉट मध्ये बॉल होता. याच्यावर देखील मोठा फटका दरम्यान येऊ शकला असता, बट विचार केला तर डॉट बॉल. इथून देखील स्टेप आउट होऊन मारायचं होतं. यावेळेस ना शॉर्ट सिलेक्शन मध्ये थोडीशी मी तर म्हणे मिस्टेक झाली, कारण हा बॉल ना मी म्हणे बॅकफूट वरनं खेळायचा होता. कुठे ना कुठे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजच आपण कौतुक करू, कारण लाईन देखील तितकी शॉर्ट टाकली आणि हा देखील डॉट बॉल असेल. चौकार आल्यानंतर मी म्हणे कमबॅक देखील गोलंदाजाने केला. कारण मग तुम्ही ॲज अ बॉलर जर तुम्ही यंग बॉलर आहे तर स्पेशली मी तुमच्यासाठी एकच गोष्ट सांगेल, बॅट्समन समोर कितीही मोठा असला तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये प्रत्येक मुवमेंटवर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. बॅट्समनच्या प्रत्येक ना मुवमेंटवर जर तुम्ही लक्ष ठेवाल ना तर तुम्हाला गोलंदाजी करणं देखील तितकं सोपं होऊन जातं. शेवटच्या मुवमेंटपर्यंत ना लक्ष ठेवणं गरजेचं आहे. फुल लेन डिलिव्हरी टाकली. अपील तर भरपूर केली जाते, पण अंपायरचा विचार आला की लेग स्टंप मिस होतो. लेग बायशी सिंगल.
आणि बघा LBW विकेटसाठी देखील अंपायर्सला देखील भरपूर साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात. एक्झॅक्टली इम्पॅक्ट कुठे आहे, त्यानंतर पिचिंग इन लाईन आहे की नाही, नंतर बॉल स्टंपला हिट होतो की नाही, आणि स्पेशली हाईट फॅक्टर या गोष्टी देखील बघाव्या लागतात ॲज अ अंपायर. क्रिकेटमध्ये आम्ही सांगतो की एक क्षणाला ना लाईव्ह नसेल, समालोचक नसेल तरी मॅच होईल, बट अंपायर असावेच लागतात. अंपायरची भूमिका ना सर्वात मोठी आहे क्रिकेटमध्ये. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता, ही मिस्टेक बॅट्समनच्या माध्यमातून घडली. हा बॉल ना ज्या प्रकारे टाकला होता ना, भरपूर वेल होता, या बॉलवरती मोठा फटका यायला हवा होता. मिस्टेक झाली आहे, बट 2 धावा दरम्यान या बॉलवरती देखील कंप्लीट. आणि तब्बल विचार केला तर षटक कंप्लीटचा देखील इशारा आला. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट, आणि आफ्टर 3 ओव्हर्स धाव फलक देखील दरम्यान जाऊन पोहोचला 34 ऑन अ बोर्ड, आणि विकेट गेले तब्बल एकच गेली आहे. अजून देखील 6 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठे ना कुठे या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला एक चौकार येताना दिसला, बट या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर रन्स गेल्या फक्त 8. म्हणजे कुठे ना कुठे ही ओव्हर ना चांगली राहिली, विकेट जरी नाही आली. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही विकेट नाही काढली हरकत नाही आहे, बट किमान ना 10 पेक्षा कमी रन जरी खर्च केले ना, तर ते षटक ना गोलंदाजीच्या अनुसार भरपूर चांगलं आहे. 34 बदलात अजून देखील येणारा 6 बॉलचा खेळ दरम्यान इथनं बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये कल्पेश कशा प्रकारे बॅटिंग करेल, ज्यानं आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली, 5 चौकार त्याच्या बॅटमधनं आले 22 धावांवर, तो देखील दरम्यान इथनं नॉट आऊट खेळतो. बट इथनं अजून देखील प्रश्न हा आहे की फिनिश करणं गरजेचं आहे. कारण बघा प्रकाश, आपण जेव्हा या थिएटरमध्ये एखादी मूवी बघायला जातो ना, तेव्हा आपण काय बघतो की स्टार्ट कसा झाला, मिडलला काय झालं आपल्याला माहित नसतं, बट क्लायमॅक्स सीन म्हणजे शेवटच्या मोमेंटला काय घडलं ना, आपण ते लक्षात ठेवतो. आणि त्याच प्रकारे क्रिकेटच्या मॅचमध्ये देखील मी म्हणतो की आपके आगाज से कुछ नहीं होता, आपका अंजाम अच्छा होना चाहिए. स्टार्ट कसंही होऊ दे, फिनिश हा तुमच्या हितामध्ये असला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही खेळ करायला हवाय, आणि त्याच्यासाठी खेळ इथनं कल्पेश देखील करतोय. पण अजून देखील 6 बॉल बाकी, 34 बनलेत, आणि इतर 6 बॉल मध्ये मी म्हणेल कल्पेश ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, किमान 10 ते 12 रन्स 45 प्लस टोटल इथनं बनवायला हवाय टीम अमर स्पोर्ट कासने बी ने. शेवटच्या षटकामध्ये इथनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आला. प्रथमेश इथं गोलंदाजी करण्यासाठी आला. इथनं जर आपण बघितलं तर डगआउट खुश आहे, कारण 34 3 ओव्हर मध्ये बनलात. एक चांगल्या टोटलच्या दिशेने चालले. कल्पेश स्ट्रायकर एंडला असतील. पहिला बॉल या ओव्हर मधला कल्पेशसाठी हा बॉल ऑफ फटका लॉंग ऑन रिजनला. फिल्डर आहेत बट मिस्टेक केली आहे. जजमेंट थोडंसं चुकीचं राहिलं. मी तर म्हणे थोडा वेट करायला हवा होता. बॉल देखील गेला 1 बाउन्स ओव्हर द लाईन. ज्या प्रकारे सुरुवात करायला हवी होती अंतिम ओव्हर मध्ये, सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. थँक्यू डीजे. आणि हेच असतं की स्वतःच्या मनगटातील ताकदीवर ज्याला विश्वास असतो ना, त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं झाडच ना नियती सुद्धा करत नाही. काय बॅटिंग पाहायला मिळते. 6 चौकार तब्बल एका बॅट्समनच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. कल्पेश नाव हे इथनं भरपूर चमकतं. या मी तर म्हणे सध्याच्याकडे या सेशन मध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली. एका बाजूने विकेट गेले, रन्स येत नाही यात, बट दुसऱ्या एंडने कल्पेश इथनं भरपूर चांगली बॅटिंग करतात. प्रेशर मध्ये गोलंदाज आहेत, बिकॉज पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, फुलचा स्ट्रोक, व्हाट अ शॉट. बॉल चालला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईशा पलीकडे, बिग हिट, षटकार. काय स्ट्रोक आला, बॅट बंद ज्या प्रकारे साऊंड आला ना, या बॉलवरना 7 धावेची मोहर लावली होती. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत अर्धशतक नाही आलंय. काय स्ट्रोकला बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंड मध्ये. धाव फलक या षटकाराच्या मदतीने आता तब्बल जाऊन पोहोचला 44. पहिल्या बॉलवरती चौकार, फुलर लाईन डिलिव्हरी टाकली होती. त्यानंतर हा हाफ ट्रॅकर, त्याच्यावर देखील सिक्सर आला.
दोन बॉल जर आपण बघितले ना लाईन वेगवेगळ्या होत्या, बट रिझल्ट ज्या प्रकारे ना कल्पेशला हवे होते ते रिझल्ट आलेत. एकावर चौकारला, दुसऱ्यावर षटकार, अजून देखील 4 बॉल बाकी आहेत. प्रेशर आता पूर्णपणे गोलंदाजाला जाणवतं. प्रेशरमध्ये गोलंदाज, प्रेशरमध्ये टीम केलं कारण इथनं कोणत्या प्रकारे कमबॅक होईल, कारण 44 धावफलकावरती आता लागल्यात. अजून देखील 4 बॉल बाकी आहेत आणि ज्या प्रकारे कल्पेश बॅटिंग करतोय ना त्याच्या अगेन्स्ट येणाऱ्या 4 बॉलमध्ये ना इथनं मी म्हणेन चांगली गोलंदाजी करणं ना भरपूर कठीण आहे. बट मी म्हणेन थोडासा विश्वास, इथं थोडीशी हिंमत गोलंदाजाला देखील करावी लागेल. शेवटचे 4 बॉल, पुढचा बॉल. आणखीन एक लॉफ्टेड फटका, लॉंग बॉलला फिल्डर चेज भरपूर मोठी असेल बट त्यांच्या देखील अवकाच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक देखना स्ट्रोक. कल्पेश ही इज ऑन फायर नाव. अजून एक चौकार. माझा तुझ्यावर भरोसा, माझा तुझ्यावर भरोसा. थँक्यू डिझा, थँक्यू सो मच. टीम गावदेवी सापे आणि एकविरा भादाने दोन्ही टीमच्या कॅप्टनने या टॉससाठी विनंती असेल. कल्पेश इथनं ज्या प्रकारे ना होम टीमला खेळ करायला हवा, या पहिल्या सत्रामध्ये खेळ चालला. अर्थातच आयोजक टीम आणि त्यांचाच मेगा इव्हेंट, त्यांच्याच मी तर म्हणे स्वप्नांनी साकारलेली मानाची सन्मानाची स्पर्धा आपण दरम्यान या कासनेच्या क्रीडांगणावर पाहतो. स्वर्गीय महादेव व भाऊसाहेब स्मृती चषक 2022 हे पर्व आणि आयोजक टीम इथनं भरपूर चांगला खेळ करते. चौकार ठोकला, धावफलक आता जाऊन पोहोचला 48 आणि कल्पेश नॉट आउट खेळतोय तब्बल जर आपण बघितलं 36 वरती. आणि अजून देखील बघितलं ना तर 3 बॉल बाकी आहेत, म्हणजे अर्धशतक बनू शकतो. पुढचे मॅच तुम्हाला भादाने खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम सापे. ती मॅच देखील पाहायला विसरू नका. भरपूर चांगले क्रिकेट दरम्यान आपण तमाशा माध्यमातून देखील एन्जॉय करणार आहोत. आणि या विभागामधल्या सातत्याने तुम्हाला संघ खेळताना दिसत. उद्याच्या दिवसामध्ये ओपन लॉट तुम्हाला नक्कीच भरपूर चांगले क्रिकेट उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. आणि 11 तारखेला तुम्हाला 40+ क्रिकेट देखील पाहायला मिळेल, म्हणजे तिन्ही फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ओपन लॉटच्या टीम देखील पाहतात, त्यानंतर स्थायिक टीम देखील तुम्हाला खेळताना दिसतात, त्यानंतर 40+ क्रिकेट देखील तुम्ही दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येकीनं जे संघ त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची संधी नक्कीच अमर स्पोर्ट्स कासनेने दरम्यान दिली आहे. भरपूर चांगली गोष्ट आहे, कारण सातत्याने सांगायची गोष्ट झाली प्रत्येकी टीमला इथं संधी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून आपला खेळ दाखवण्याची. आणि चांगला क्रिकेट देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. कल्पेशसाठी या बॉल प्रॉपर कनेक्शन नाही आहे. इथनं बॉल आउटफील्ड मध्ये जातो, फिल्डर त्या दिशेने उपस्थित आहेत. फक्त सिंगल दरम्यान या बॉलवरती कंप्लीट आणि धावफलक या सिंगलच्या मदतीने जम पोहोचला 49 वर. अजून देखील 2 बॉल बाकी आहेत. एकटा मी तर म्हणेन कल्पेशच्या बॅटिंगच्या जोरावर इथनं टीम कासने बी ने या पहिल्या इनिंग मध्ये ना भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. 49 बनल्यात, एक चांगला टोटल, एक चांगला टोटल लंबेत एक मॅच विनिंग टोटल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल, हा बॉल लोवर फुल टॉस बॉल, पॉवर बघा किती जनरेट केली आहे. लॉंगला फिल्डर सज्ज होतं, फक्त म्हणून राहिले प्रेक्षक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक तडाखा, षटकार. बाबा 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 घुमायला घुमायला तो 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 बाहेर षटकार. हे बबल्याच्या बॅट मधून मा वडा वाडे देखले 6 षटकार देखले, तोच बबल्या देख तू. कठीण बारी मारी तो यो मोहन, नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना यो ना ठेई. गडी तसा आहे ना. असं समालोचन करण्यासाठी मी तर म्हणेन जगातली सर्व पुस्तकं कमी पडून जातील. क्या बात आहे. लास्ट बॉलवर काय स्ट्रोक आला, पूर्णपणे ताकद झोकून दिली होती. आणि शेवटचा बॉल देखील त्याच दिशेने खेळायचा होता. विकेट किपर काय करत होते, आता प्रश्न हा पडला. बीट झालेत आणि बॉल देखील नॉनस्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, चौकार आला. आणि या अंतिम ओव्हर मध्ये जर आपण बघितलं तर प्रकाश रन्स तब्बल आल्या 25 स्टाईल मध्ये. फर्स्ट इनिंग कंप्लीट. आफ्टर फर्स्ट इनिंग धावफलक तब्बल जाऊन पोहोचला 59 आणि अर्थात 60 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील टीम केलेला. सो जाऊया टॉसच्या दिशेने. नक्कीच 2 टीम इथं कॅप्टन उपस्थित आहे. टीम सापे अगेन्स्ट मॅच असेल भादाने.
सन्माननीय अक्षयदादा गगे साहेब यांच्या शुभ स्थापन दरम्यान आमचा टॉस करू. अक्षयदादा गगे यांच्या शुभ स्थापन दरम्यान टॉस करतो. अर्थातच आम्हाला या स्पर्धेसाठी महत्वाचा सहयोग देखील दादांचा लाभला आणि दादांच्या शुभ उपस्थित आपण हा टॉस करतो. मॅच असेल टीम बादाने अगेन्स्ट टीम साबे. कॉल असेल टीम साबेचा कॉल आणि टॉस जिंकलाय टीम बादानेने. सो दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन दरम्यान स्थानापन्न व्हायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल टॉस इथनं टीम बादाने जिंकला आणि डिसिजन काय फर्स्ट ऑफ ऑल क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणार आहेत आणि फिल्डिंग करण्यामागचं एनी स्पेशल रिझन. चांगली गोलंदाजी आहे आमच्या संघाची, त्यामुळे समोरच्या संघाला कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली हे जे तुम्ही आयोजन पाहता सातत्याने तुमचा देखील या विभागामध्ये चांगला क्रिकेट राहिला. सो या आयोजनाबद्दलचं मत काय? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे आणि आम्हाला दरवर्षी खेळायला संधी देतात, त्याबद्दल धन्यवाद कमिटीचे. सो फर्स्ट ऑफ लक टीम बादाने. आता फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करायची टीम साबे आणि 4 ओव्हरची मॅच आहे. सो 4 ओव्हरमध्ये किती धावांचा टोटल इथनं दरम्यान या फर्स्ट इनिंग मध्ये सेफ असेल तुमच्या दृष्टिकोनातून आणि महत्वाचे फलंदाज या मॅच मध्ये कोण असतील? महत्त्वाचे फलंदाज तर अक्षय आतिश आहे. खूप सारे सर्वच चांगले खेळाडू आहेत आणि चांगला परफॉर्मन्स करतील हीच अपेक्षा करेन. आणि तुमच्यासाठी देखील शेवटचा प्रश्न हाच असेल की अमर स्पोर्ट कासने यांच्या मेहनतीने घडलेली ही त्यांच्या स्वप्नाने साकारलेली स्पर्धा दरम्यान आपण या कासनेच्या क्रीडांगणावर पाहतो. सो या आयोजनाबद्दलचं तुमचं मत का? खूप छान आयोजन नियोजन दरवर्षी असतो त्यांचा आणि दरवर्षी आम्हाला खेळायला संधी देतात आणि खूप छान करतात. सो बेस्ट ऑफ लक टीम साफे. टॉस दरम्यान इथं जिंकला टीम बादानेच्या कॅप्टनने आणि फर्स्ट फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि इन्व्हाइट केलं टीम साफेला बॅटिंगसाठी. थँक्यू. थँक्यू विशाल पाटील. सो इथं नक्कीच फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली. 7 धावांचा इथनं डोंगर इथनं उभा गेला टीम कासने बीने या पहिल्या इनिंग मध्ये. बट या धावा चेज होतील का? केल्ली टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल का? सो ऐकूया सेकंड इनिंग मध्ये योगेशजी पाटील सर यांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. थँक्यू. अमर स्पोर्ट कासने बी संघाचा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स राहिले. खास करून कल्पेश शेलके काय जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 37 धावांचं त्यांनी भरपूर चांगला योगदान आपल्या संघाला देत असताना आणि त्याला साथ दिली गौरव गोंदलीने. कारण गौरवच्या बॅटमध्ये सुद्धा आपण एक षटकार पाहिला. त्यांनी 10 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि 4 षटकामध्ये तब्बल 59 धावा या संघाने जोडल्या आणि 60 धावांचं आव्हान आता मात्र या ठिकाणी केले संघाला पूर्ण करावं लागेल. तो मध्ये 24 चेंडूमध्ये. काल आपण मॅचेस पाहिले तर प्रत्येक सामना हा वन साइड पाहायला मिळाला. एकतर्फा सामना कालच्या दिवसभरामध्ये आपण पूर्ण सामने पाहिले, परंतु आज तसं घडेल का तर पाहूया. आज सुद्धा मात्र आपण हाय स्कोरिंग मॅचेस पाहतोय. पहिला सामना अतिशय चांगल्या पद्धतीने जय हनुमान वडवली संघानं पाली संघाला पराभूत केलं आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्ही पाहता. त्यानंतर नुकतीच नाणेफेकी संपन्न झाली. गावदेवी सापे विरुद्ध एकविरा स्पोर्ट भादाणे या दोन संघामध्ये तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल आणि हे दोन्ही संघ पाहिले तर पीटीसी मधील एक नामवंत संघ म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय. मिस्टर विशाल तुषार टोळे याने जर झेल पकडला तर मिस्टर भूषण दलवी याचकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. भरपूर प्रेम आहे क्रिकेटवर, खेळाडूंवर. भूषण दलवी ज्या ज्यावेळी आम्ही या भागामध्ये येत असतो त्यावेळी ते त्यांच्या खेळाडूंचं प्रोत्साहन तो नेहमीच वाढवत असतो. तर गेम ऑन लेट्स प्ले षटकाला सुरुवात करेल गोलंदाज कल्पेश शेलके. पहिला चेंडू इथे मात्र ठिकाणी या खुलवट टप्प्याचा चेंडू पाहतोय आपण. चांगला लेंथ आणि चांगला टप्पा इथे मात्र त्यांनी पीक केला. सलामीवीर म्हणून तुम्ही पाहू शकाल केली संघासाठी निलेश आणि संदीप. पहिला फटका पाहिला आपण निलेशच्या बॅटमधून त्यांनी सिरकण्याचे केले आपल्या संघाची एका धाब्याने आणि हा षटक फार महत्वाचा असेल. तुम्ही जर या षटकामध्ये जेवढ्या जास्त धाबा जोडाल तेवढा तुमच्या संघाला चांगलं ठरू शकेल आणि तोच पर्यंत या दोन फलंदाज असेल. चेंज ऑफ पेस फुलतो चेंडू पुन्हा मात्र थोडीसं चुकीचं क्षेत्रक्षण पाहिलं आपण शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. परंतु बॅकअप आहे डीप मध्ये गौरव गोंदले आहे. चांगली फिल्डिंग करत असताना चांगली फेकी. इष्टांच्या पाठीमागे तुम्ही अमर भुरी यांना पाहू शकाल. एक उत्कृष्ट
कुस्तीपट्टू सुद्धा आहेत. भगवानजी भोईर यांचे सुपुत्र आहेत. कल्पेश पुन्हा एकदा मात्र ठिकाणी मार्गस्थ होईल. ओव्हर द विकेटने परंतु लाईन चुकीची पाहतोय पण इट इज वाईट. पहिली एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च करतोय कल्पेश गोलंदाज. वेलकम विश्वास फ्रॉम ठाकूर. शांतता पसरली मैदानाच्या आतमध्ये कारण मोठे फटके इथे मात्र येणं फार गरजेचं आहे. इथे मात्र खराब चेंडू फुल टॉस ऑन सर पिक केलाय. जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडू मात्र निघून जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार. संकेत सिलेक्शन आणि कलेक्शन आपण पाहतो या संगीतांचं आणि पाहतो या ठिकाणी काय जबरदस्त या ठिकाणी फटका पाहिला आपण रिलेच्या मध्ये. जसा चेंडू आला तसा चेंडू मात्र फाटवला सीमेच्या पलीकडे. इथे मात्र पुन्हा त्या ठिकाणी प्लिक अप द रिक्स म्हणून म्हटलं जातोय परंतु या ठिकाणी टायमिंग मात्र बरोबर झाला नाही. शॉर्ट फायनलला मात्र खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग त्याच्याकडे पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने आता मात्र संघाची धावसंख्या मात्र पुढे जाईल ती म्हणजे बिनगडीपात 8 धावा. टार्गेट आहे 60 धावांचं. प्रति षटकामध्ये 15ची सरासरी तुम्हाला ठेवायची आहे. परंतु आतापर्यंत कुठेतरी येत्या सरासरीपासून थोडंसं दूर केले संघ आपण पाहतोय. परंतु अजून काळात मात्र भरपूर खेळ शिल्लक आहे या डावामध्ये कारण पहिल्या षटकाचा खेळ अजून मार्गस्थ आपण पाहतोय. इथे मात्र स्लॉक स्वीप अडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु डीप मिडविकेटला मात्र खेळाडू तैनात आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग करत असाल. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. दोन्ही फलंदाज पहिल्यांदा चांगली मिडलिंग करतायत. ही चांगली बाब आहे यांच्यासाठी कारण ज्यावेळी एखादा फलंदाज चेंडू परफेक्टली मिडलिंग करतोय त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवलला उंचावत असतोय. आणि मात्र या ठिकाणी तशाच प्रकारचे फडके आतापर्यंत आपण या 2 फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळालेले. पावलांचा वापर परंतु या ठिकाणी चतुर गोलंदाजी पाहायला मिळाली कल्पेश शेलकेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आणि एक सबल षटकांची समाप्ती कारण विकेट तर मात्र त्यांनी घेतला नाही परंतु कमी धावा इथे मात्र त्यांनी खर्च केल्या. फक्त 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 51 धाबींची गरज. कासने 40+ ची उत्कृष्ट एक गोलंदाज अर्थात सुभाषजी भुईर यांच्या सुद्धा इथे मात्र शुभाग बंधलेला आहे आणि त्यांना सुद्धा तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहात 40+च्या मॅच मध्ये. महेशसाठी भरपूर पारितोषिक आहेत. महेशने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर योगेश दलवी याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे गुरुनाथ भुईर याचकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे भरपूर फॅन फ्लावर्स आहेत महेश दलवीचा आपण विचार केला तर. परंतु इथे मात्र ठिकाणी धाबांचा वेग वाढवावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धाबा जोडल्या. पॉवर प्ले षटक होतं कारण पॉवर प्ले षटकामध्ये फलंदाजांना जास्तीत जास्त संधी निर्माण होत असते आणि त्या संधीचं मात्र सोनं कुठेतरी निलेश आणि संदीपने केलं नाही. परंतु पाहूया या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या धाबांचा वेग वाढवला जाईल का. पहिला चेंडू फुल टॉस होता परंतु या ठिकाणी फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षक अमर भोईरी सुद्धा बीट झाला आणि त्यानंतर चेंडू निघून जातो या शॉट थर्ड मॅनला. अमोल दलवी तिथे मात्र जाऊन चेंडू फील्ड करतील तत्पुरते 1 धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. आपण पाहतोय पुढे सरसेला होईल 10-10 10 धाबा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी मिस्टर प्रसाद दलवी याचकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांचा वर्षाव महेश दलवी या खेळाडूला पाहायला मिळतो. इथे मात्र या पंचांना प्रश्न विचार आऊस द्याट परंतु पिचिंग कुठे पाहिली तर ऑफस्टॉपच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाले. त्याचमुळे मात्र पंचांनी हे अपील
आणि योग्य निर्णय लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळतो या अवंत धाव इथे मात्र पाहायला मिळाली, परंतु इथे कुठेतरी बॅटिंग चुकीची पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत महेशने 2 चेंडू हाताळले, खूपच छानपैकी निर्णय पंच राजेंद्र पाटील सरांचा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि दोन्ही फुलटॉसची डिलिव्हरी होती, परंतु त्या फुलटॉसवर मात्र फलंदाजांना हवं तसं या ठिकाणी या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. 11 धावसंख्या. आता मात्र हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःवर निराश आहेत फलंदाज संदीप. कारण संधी इथे मात्र वारंवार धावून येते, परंतु संधीचं इथे मात्र सोनं केलं जात नाहीये. असं वाटते कुठेतरी सरावाचा अभाव आणि प्रभाव कुठे मात्र या दोन्ही फलंदाजावर पाहतोय आपण. कारण ज्या संधीचं सोनं कल्पेश शेलकेने केलं, तब्बल 34 धाबा त्याने जोडल्या, म्हणजे चेंडूच्या मिनिट प्रमाणे त्यांनी बॅटिंग केली. त्याच प्रकारे तुम्हाला चेंडूच्या मिनिट प्रमाणे जर तुम्ही इथे बॅटिंग केली तर या 60 धाबांचा तुम्ही आव्हान जो आहे, तो टार्गेट आहे, तो पूर्ण करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला आता मात्र ठिकाणी माइंडसेट नक्कीच इथे मात्र या ठिकाणी ठेवावी लागेल. अनुषंगाने पाहिलं तर चांगले बॅटिंग करावं लागेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हेरिएशन व्हरायटी ही एक खासियत आहे महेश दलवीची. आणि त्याचमुळे पाहतोय की या खेळाडूंवर भरपूर पारितोषिक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले महेशने, फक्त 2 धाबा त्यांनी खर्च केल्या. एक कंदुशी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. इथे मात्र टेकन बाय अमोल दलवी. पहिला धक्का केले संघाला, माघारी पडतील फलंदाज संदीप. ही पोरी तल्याला कपडे का धुवाला कपडे टाकून शीतात ही याराला भेटावता. कुठल्याही प्रकारचा जर तुमच्याकडे जर कार्यक्रम असेल आणि जर डीजेची तुम्हाला जर साथ हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे संकेत डीजे यांना कॉलिंग करू शकता आणि नक्कीच तुमचं ते मनोरंजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. पहिला धक्का लागत असताना पाहिलं तर संदीपच्या रूपाने इथे मात्र पुन्हा एकदा एज पाहायला मिळते, परंतु अमर भुईर यांच्या मात्र हातातून हा चेंडू निसटतोय. झेल टिपण्याचा त्यांनी नक्कीच प्रयत्न केला, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल असल्या कारणाने मात्र हा तो झेल होऊ शकला नाही. आणि सफल षटकाची समाप्ती या महेश दलवीकडनं पाहायला मिळाली. फक्त त्यांनी एका षटकाचा स्पेल हाताळला, एक गडी त्याने बाद केला आणि फक्त 2 धाबा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. आणि अशा एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल, एक गडी बाद, 11 धाबा, म्हणजे येणारे 12 चेंडू. आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 49 धाब्यांची आवश्यकता. वेलकम भगवानजी भुईर साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत कासने, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, शिवसेना विभाग प्रमुख सुद्धा आहेत. आणि त्यांना सुद्धा तुम्ही 40+ मॅच मध्ये इन मॅच मध्ये पाहणार आहात. याच मैदानावर या स्पर्धेमध्ये तुम्हाला 40+ चे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर चांगला खेळ अमर स्पोर्ट कासने 20 संघाकडे पाहायला मिळतो. या 20 संघाचा असा परफॉर्मन्स असेल तर हे संघ कशा रीतीने या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स करेल ह्याकडे सुद्धा मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज राहुल हालके. ही रणनीती तुम्ही पाहू शकाल, 2 बंधू क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं नाव लौकिक करतायत, वैभव अँड राहुल. परंतु एक खेळतो पीजी स्पोर्ट कासनेमध्ये आणि दुसरा खेळतोय अमर स्पोर्ट कासनेमध्ये, म्हणजे त्याला त्याचं दोघांचं चांगलं गावाला योगदान असंच आपण म्हणू शकतोय. पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर हाताळला. इथे मात्र पारितोषिक आलाय, परंतु पारितोषिक पाहिलं तर काहीतरी वेगळं आहे राहुलसाठी. पावलांचा वापर, सरळ बॅट ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये मात्र टकराव पाहायला आपल्याला, झेल ड्रॉप झाला. आणि अजूनही मात्र काय निर्णय येईल याकडे नक्कीच आम्ही लक्ष केंद्रित करतोय. थोडीशी दुखापत झाली, कॉलिंग मात्र झाली नाही त्या ठिकाणी, कारण ऑन साइडला पण जरा लॉंग ऑनला होते क्षेत्ररक्षक कल्पेश आणि लॉंग ऑफला होते क्षेत्ररक्षक समीर. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप पाहायला मिळाला आणि मात्र जीवनदान मिळतोय फलंदाज निलेशला.
2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या. न्यू बॅट्समन राहुल कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही मिलन झाला नाही. त्या ठिकाणी डॉट चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी मिस्टर भूषण दलवी याचकडनं राहुल हलकेला 1 kg चिकन. क्या बात आहे, आज बुधवार आहे आणि तुम्ही नक्कीच या आज दिवसाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. परंतु संधी निर्माण केली होती राहुलने, परंतु कुठेतरी या फिल्डिंग मध्ये थोडीशी चुका पाहायला मिळाल्या, पावलांचा वापर पाहायला मिळतो. या ठिकाणी चेंडूला मात्र केला जातो या डीप लॉंग ऑनला. आणि आता मात्र निलेशला सुद्धा माहिती आहे की आता मात्र कुठेतरी सामना आपल्यापासून दूर चाललाय आणि त्यामुळे मात्र त्याची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली तर थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. आणि सिंगलच्या धावसंख्येवर इथे मात्र तो समाधानी मानतोय. धावसंख्या आता मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जाईल. 1 गडी बाद 14 या धावसंख्येवर. दोन्ही 46 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला मात्र चांगला ड्राईव्ह, परंतु डीप कव्हरला मात्र या ठिकाणी यशस्वी पाहतोय आपण. सिंगल डबल काही होणार नाही. आता मात्र रिक्षाचा प्रवास नव्हे तर मात्र तुम्हाला विमानाचा प्रवास करावा लागेल. आणि तुम्ही जर रिक्षाने प्रवास केला तर मात्र त्या आव्हानापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. फक्त केले गावापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सुरुवात कुठेतरी खराब झाली आणि त्याचमुळे मात्र गोलंदाजाने पूर्णपणे दडपण टाकलं फलंदाजांवर. इथे मात्र अकुट्यापाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू मला मात्र ठिकाणी पाठवलं तर लॉंगनीच्या दिशेने मात्र पाठवलं निलेशने. आणि भरपूर वेळानंतर हा चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता योग साऊंड्स पार्टीज वेंडिंग इव्हेंट्स साठी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुमच्या स्क्रीनवर आहे 9960484487. आणि काय जबरदस्त ऑपरेटिंग पाहतोय आपण. संकेत असतील, योग असतील, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. आणि यापैकी एखाद्या कार्यक्रमामध्ये जर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम असेल तर बिगलीच मजा असते. परंतु मैदानामध्ये पूर्णपणे धबधबा पाहायला मिळतो. या होम ग्राउंडवर जे बेनिफिट मिळणं गरजेचं होते मात्र बेनिफिट मिळालं ते म्हणजे अमर स्पोर्ट कासने 20 संघाला आणि भरपूर चांगला क्रिकेट या संघाने आज खेळलं केले संघाच्या अगेन्स्ट. 3 षटकांची इथे मात्र समाप्ती. राहुलने षटक हाताळलं, धाबा खर्च केला राहुलने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये. 8 षटकाला शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज गौरव गोंदले. भरपूर धाबा इथून मात्र जोडायचे आहेत. सामना जिंकायचा असेल केले संघाला तर. पहिला चेंडू काय एक्सप्रेस डिलिव्हरी, हे वैशिष्ट्य आहे गौरवचं. नाना गोंदली सुद्धा पाहिलं तर क्रिकेटमध्ये भरपूर चर्चित होते आणि त्यांचे सुपुत्र आता मात्र गौरव गोंदली चमकताना. पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर लाईन बरोबर मात्र हाताला गेला आणि मात्र सफल चेंडूची सुरुवात डॉट चेंडूने आपल्या षटकात सुरुवात करतोय. असं वाटते की आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे, कारण मिशन पूर्णपणे इम्पॉसिबल केले संघासाठी आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा 30 लाईन पिक केली आहे. जणू काही पहिल्या चेंडूचा रिप्लाय पाहतो की काय, परंतु तसं नाहीये. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट चेंडू आलाय आणि विजयाच्या दिशेने मात्र आता वाटचाल करतोय तो म्हणजे अमर स्पोर्ट कासने संघ. सर्व यंगस्टार, परंतु यष्टाच्या पाठीमागे पाहिले तर ही एवन जोडी पाहतोय आपण. राहुल हलके आणि अमोल दलवी यांच्याकडे मात्र अनुभव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. गौरव पुन्हा एकदा मार्कतोय तर इथे मात्र चेंज पेस पाहायला आपल्याला थोडस या ठिकाणी स्लोअर वन गतीचा चेंडू इथं मात्र त्याला डायरेक्ट हिट झालाय. आणि परंतु पंचांनी मात्र नॉट आउट घोषित केलंय. चला अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. तुम्हाला शतरंज लगेच सजवायचं आहे. अमर भोईर चला लगेच आपण शतरंज लावायचं आहे, कारण पंचाचा निर्णय हा अंतिम आहे या स्पर्धेचा प्रमुख नियम. मिस्टर संकेत पाटील अरे एक उत्कृष्ट एडिटर आहेत. तुम्हाला नक्कीच कुठल्या प्रकारचे जर कटआउट्स जर बनवायचे असतील तर तुम्ही मिस्टर संकेत पाटील यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि आता मात्र फलंदाजाला बाद घोषित केला. यस, पहिल्यांदा असं वाटतं पंतांना की कुठेतरी एसटी रक्षकाने मात्र एसट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो डायरेक्ट हिट होतं आणि तेच हेरल्यानंतर मात्र भरपूर वेळानंतर डिसिजन पेंडिंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला पंतांनी मात्र फलंदाजाला बाद घोषित केलं. नवीन फलंदाज येतो या मैदानाच्या आतमध्ये तुषार, लेफ्ट आर्म बॅट्समन. लेफ्टी फलंदाजासाठी मात्र या मैदानावर भरपूर बेनिफिट आहे, कारण सकाळपासून सायंकाळपर्यंत तुम्हाला नक्कीच लेफ्टीसाठी ऑन साईडला भरपूर वेगाने वारा वाहत असतो आणि काल मात्र भरपूर लेफ्ट आर्म फलंदाजांनी या संधीचा सोनं केलं. खास करून पाली संघाच्या बॅट्समनमध्ये संघाचा आपण जर विचार केला तर किमान 8 ते 9 फलंदाज लेफ्ट हँड होते आणि त्या सर्वांनीच मात्र या संधीचा सोनं केलं. परंतु कुठेतरी दुसऱ्या फेरीमध्ये मात्र त्या संघाची आपल्याकडनं चुका पाहायला मिळाल्या आणि तो संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. गौरव पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय, सामना करेल फलंदाज तुषार. इथे मात्र टॉप एज चेंडू हवेत आहे. अमोल दलवी चेंडू खाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतात, झेल ड्रॉप पाहायला मिळाला आणि फलंदाजला इथे मात्र जीवनदान. दरम्यान प्रिन्स मूवीजचे ऑपरेटर रवी गुलवी यांचं इथे मात्र शुभागमन होतोय. वेलकम रवी गुलवी सर, आपण दवी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त टेलिकास्ट, अतिशय चांगली वाहिनी तुम्ही पाहता मित्रांनो. प्रिन्स मूवीज साफसुथरं टेलिकास्ट आणि विजयाच्या दिशेने आता मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय अमर स्पोर्ट कास्टने. बी संघ बेगवान चेंडूची फेकी, खूप टप्प्याचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी पहिल्यांदाच धाडस दाखवलं फलंदाजाने. ऑन साईडला मी पेक करेन हा चेंडू आणि मात्र हा सामना पुन्हा एकदा आपल्याला एकतर्फा पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जर सामने पाहिले असतील तर पूर्णपणे एकतर्फे पाहायला मिळाले आणि आज सुद्धा असं वाटतं की ती स्थिती निर्माण होते की काय. ज्यावेळी पहिला संघ बॅटिंग करतो तो संघ मात्र या ठिकाणी भरपूर मोठी धावसंख्या उभी करतो आणि मात्र चेसिंग करणं कुठेतरी या खेळपट्टीवर कठीणदायक आहे. हे कालपासून आपण मित्रांनो या ठिकाणी पाहतोय आणि तीच स्थिती आज सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच गौतम स्पोर्ट्स सापे संघाने टॉस जिंकलाय एकविरासवर भादाणी संघाच्या अगेन्स्ट. फटका तर खूपच छान पाहायला मिळाला. स्वतः बॉलरने फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडीशी मिसफील्ड नक्कीच झाली. परंतु भरपूर मोठा विजय अमर स्पोर्ट कास्टने बी संघाने या ठिकाणी प्राप्त केला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक केले संघ. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. आणि या सामन्यातील सामनावीर नो डाऊट ज्यांनी जबरदस्त खेळ प्रस्थापित केला, धाबांचा अगदी पाऊस पाडला, बॅटमध्ये 37 धाबा जोडल्या आणि त्याच मुले मात्र 59 धावसंख्येपर्यंत अमर स्पोर्ट कास्टने बी संघ पोहोचू शकला आणि गोलंदाजी करत असताना पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तुम्ही पाहू शकाल अगदी स्क्रीनवर हा माऊली फोर्ट अतिशय परिचयाचा हा फोर्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी आमच्या काष्णे गावाच्या अगदी जवळच मात्र ठिकाणी हे फोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि तेच तुम्ही दृश्य या स्क्रीनवर पाहू शकाल. माऊली किल्ला, माऊली गड तुम्ही म्हणू शकाल. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर कल्पेश शेलके, कम ऑन द स्टेज. तर पहिल्यांदा आपण सामन्यावरचा पुरस्कार देऊया आणि लगेच तुम्ही मित्रांनो पुढील सामना पाहणार आहात गावदेवी सापे विरुद्ध एकविरा भादाणे. टॉस जिंकला एकविरा भादाणे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी मात्र इन्व्हाइट केलाय गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला. जबरदस्त खेळ मिस्टर कल्पेश शिल्केच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर आपण पारितोषिक देणार आहोत. सुंदर आकर्षक ट्रॉफीचा आहे. कसने 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्याचप्रमाणे माजी सरपंच आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख भगवानजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफीज देऊया आणि भगवानजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय. अगदी या कल्पेशच्या शुभेची शोभा वाढवणारी ही ट्रॉफीज. वेल प्लेड कल्पेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. तर चला
लगेचच आपण या ठिकाणी मित्रांनो पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर काही प्रेक्षक अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि लगेचच भाताणे संघाला विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षणा लगेच सजवून घ्यायचं आहे. जास्त विलंब नकोय, कारण आज आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत आणि दोन संघाला मात्र या ठिकाणी आम्हाला आजच्या दिवसभरामधून क्वालिफाय करायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ आम्हाला लाभली तर नक्कीच आम्ही हे कार्य आज दिवसभरामध्ये पूर्ण करू शकतो. त्यासाठी तुम्ही सर्वांना मी विनंती करतो की विले संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. दरम्यान या ठिकाणी महेशला मात्र पारितोषिक आलेलं आहे. मिस्टर प्रसाद दलवी याचकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक विकेटसाठी आणि त्याची 100 रुपयाचं कॅश प्राईज मी महेशला विनंती करतो की आपण